इकडे आपली भेंडीची भाजी तयार झाली आहे आणि मुलांच्या टिफिनसाठी अगदी झटपट बनणारी भाजी आणि तीसुद्धा वेगळ्या टेस्टची. तर नक्कीच ट्राय करा. ही भेंडीची भाजी आपण कशा प्रकारे बनवलेली आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ हा कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल आणि अगदी तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि मुलंही खुश होतील अशा प्रकारची भेंडीची भाजी खाऊन. तर नक्कीच ट्राय करा. तर चला सुरुवातही करूयात भेंडीची भाजी बनवण्यासाठी. नमस्कार. तडका रेसिपीमध्ये अगदी आपलं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत, तीसुद्धा टिफिनसाठी. अगदी झटपट आणि मुलांच्या शाळेला सुरुवात झालेलीच आहे. तर शाळेला अगदी झटपट आणि चवदार भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत आपण. इकडे भेंडी आपण कट करून घेतली आहे आणि इकडे आपली भेंडी, एका भेंडीचे आपण 4 ते 5 तुकडे बनवून घेतलेत, म्हणजे अशी पटकन भेंडी आपली तयार झाली पाहिजे आणि तीसुद्धा वेगळ्या टेस्टची. तर यामध्ये आपण तुपाचा वापर करून भेंडी बनवणार आहोत. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की आपण कशा प्रकारे भेंडीची भाजी बनवली आहे आणि मुलंही खुश होतील. तर आज आपली टिफिनसाठी ही पहिलीच रेसिपी आहे. तर चला सुरुवात करूया. आता आपण सुरुवातीलाच इकडे भेंडीमध्ये जिरं पावडर घालून घेणार आहोत. इकडे आपण अर्धा चमचा जिरं पावडर घेतलं आहे. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ वापरतोय. इकडे मीठसुद्धा घालून झाले. त्याचनंतर इकडे आपण हळदी पावडरसुद्धा घातलेला आहे. तर आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने घ्या. मीठ आणि हळदी, जिरं पावडर हे सगळ्या साईडने लागलं गेलं पाहिजे. इकडे आपण भेंडी मिक्स करून घेतली आहे आणि छान मिक्ससुद्धा झालेली आहे. तर चला पुढची कृती करूयात. अगदी साधी, सोपी आणि चवीला एकदम भन्नाट भेंडी आहे ही. तर नक्कीच ट्राय करून पहा. मुलांनाही खूप आवडेल आणि जास्त तुम्हाला यात साहित्य घालण्याची सुद्धा आवश्यकता पडणार नाही. तर चला पुढची कृती करूयात. इकडे आपण गॅसवरती पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. तर इकडे आपण तूप घालतोय. तर इकडे आपण 3 चमचे हे तूप घातले आणि तूप वितळल्याच्या नंतर आपल्याला इकडे आता तुपामध्ये आपल्याला जिरं आणि मोहरी घालायची आहे. तर मी इकडे अर्धा चमचा घेतला आहे. मोहरी अशी आपली छान तडतडून घ्यायची आहे. इकडे आपण भेंडी घालूयात. इकडे आपली भेंडी घालून झालंय. तर हे मिक्स करूयात. इकडे आपली भेंडीसुद्धा मिक्स करून झाले. तर याला आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि तुपामध्येच घेणार आहोत आपण. अगदी झटपट होईल ही भेंडी. गॅस हा मीडियम ठेवूयात आपण. इकडे भेंडी आपली 30 ते 40% चांगली अशी शिजलेली आहे. तर यावरती आपण झाकण ठेवूयात, म्हणजे आपली भेंडी पूर्णपणे चांगल्या प्रकारे शिजेल. आणि गॅसची फ्लेम आपण लो ठेवूयात. इकडे आपल्या भेंडीला वाफवून 2 मिनटं झालेत. तर आपण हे झाकण काढूयात आणि पाहूयात. अगदी जवळूनसुद्धा पाहू शकताय. अतिशय सुंदर अशी आपली भेंडीची भाजी तयार झाली आहे. आणि यामध्ये आपण शेंगदाण्याचं वाटण न वापरता ही भेंडी तुपातली बनवलेली आहे. तर नक्कीच ट्राय करा. यामध्ये शेंगदाण्याचा वाटणाचा वापर जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही करू शकताय, ऑप्शन आहे. तर मी इकडे घालत नाही आहे. तर अगदी परफेक्टली आणि सुंदर अशी आपली भेंडीची भाजी तयार झाली आहे, हे पाहू शकताय. आणि खूप टेस्टी, कमी साहित्यामध्ये खूप सुंदर अशी भाजी आपली तयार झालेली आहे. तर गॅस ऑफ करूयात आणि अगदी जवळूनसुद्धा पहा.
अतिशय सुंदर अशी आपली भेंडीची भाजी तयार झाली आहे. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.